नमस्कार जनता चॅनलमध्ये तुमचे स्वागत। जर तुम्हाला खरं ज्ञान आणि प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर आणि जनता परिवाराचा भाग बना। अशा नवनवीन माहितीसाठी आत्ताच फॉलो करा। 2026 हे वर्ष अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। NEP 2020 पोषण अभियान, पोषण ट्रॅकर, ICDS मिशन 2.0 तसेच महिला व बालविकास विभागाच्या नव्या सुधारणा यामुळे अंगणवाडी व्यवस्थापनात मोठे बदल होत आहेत। या बदलांचा थेट परिणाम प्रमोशन संरचनेवर म्हणजेच सेविका मिनी सेंटर मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर पदोन्नतीवर होणार आहे। 2026 पासून कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या वाढत असल्याने प्रमोशन प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगवान आणि गुणाधारित करण्याचा सरकारचा उद्देश आहे। 2026 पासून प्रमोशनमध्ये सर्वात मोठा बदल गुणाधारित मेरिट बेस्ड प्रणाली। 2026 मध्ये प्रमोशन प्रक्रियेसाठी पारंपरिक ज्येष्ठता आधारित मॉडेल पूर्णपणे बदलून गुणाधारित मेरिट अधिक सिनियरिटी पद्धत लागू होण्याची शक्यता जास्त आहे। त्यासाठी खालील 5 निकष महत्त्वाचे समजले जात आहेत। 1. वरिष्ठता 40% सेवेत घालवलेली वर्षे, कोणत्याही मोठ्या चौकशीचा किंवा तक्रारीचा अभाव, नियमित उपस्थिती। 2. प्रशिक्षण पूर्णता 20%। प्रशिक्षण पोषण ट्रॅकरचे डिजिटल प्रशिक्षण, NEP आधारित प्लेट बेस्ड लर्निंग प्रशिक्षण, कौशल्य विकास प्रशिक्षण, स्किल एन्हान्समेंट कोर्स। 3. डिजिटल कार्यक्षमता 15%। पोषण ट्रॅकर ॲपवर नियमित नोंदी, मुलांची उंची, वजनाची मासिक माहिती। THR वितरण नोंद, उपस्थिती नोंद डिजिटल स्वरूपात। 4. केंद्राचा कार्यप्रदर्शन अहवाल 15%। कुपोषण कमी करण्यातील यश, बच्चे प्रगती अहवाल, शालेय प्रवेश, स्कूल रेडीनेस वाढवणे, परिपाठ, पालक बैठक व समुदाय सहभाग। 5. परीक्षा मूल्यमापन 10%। काही राज्यांमध्ये पर्यवेक्षिका पदासाठी लहान लेखी चाचणी किंवा मुलाखत घेण्याची शक्यता आहे। 2026 मध्ये लागू होऊ शकणारा प्रमोशन मार्ग खालीलप्रमाणे। प्रमोशन स्ट्रक्चर 2026 मध्ये अधिकृतपणे लागू होण्याची शक्यता। मदतनीस सेविका अर्हता किमान 10वी उत्तीर्ण, 5 ते 7 वर्षांची सेवा, प्रशिक्षण पूर्णता, केंद्रातील सहभाग व कार्यप्रदर्शन। सेविका मुख्य सेविका मिनी रेग्युलर सेंटर अर्हता 12वी उत्तीर्ण, नवे नियमानुसार प्राधान्य, डिजिटल कामकाजाची कौशल्ये, पोषण अभियानामध्ये चांगला परफॉर्मन्स, समुदायाशी सौहार्दपूर्ण व परिणामकारक संवाद। मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर अर्हता 12वी उत्तीर्ण, अधिक प्रशिक्षण, किमान 10 वर्षे अनुभव। NEP आधारित कौशल्ये, केंद्राचे कार्यप्रदर्शन, उत्कृष्ट टीप। 2026 मध्ये 2000-4000 नवीन पर्यवेक्षिका पदे निर्माण होण्याची शक्यता सांगितली जाते, राज्यनिहाय। 3. प्रमोशन प्रक्रियेतील पारदर्शकता वाढणार। 1. EHRMS पोर्टलद्वारे प्रमोशन 2026 मध्ये कर्मचारी व्यवस्थापन डिजिटल होणार। सेवा नोंद, उपस्थिती, प्रशिक्षण प्रमाणपत्रे, केंद्राचा परफॉर्मन्स स्कोर हे सर्व थेट पोर्टलवर भरले जातील। त्यामुळे प्रमोशनमध्ये पक्षपात किंवा विलंबाची शक्यता कमी होईल। 2. जिल्हानिहाय मेरिट लिस्ट, प्रत्येक जिल्ह्यातील सेविका मदतनीस यांची वार्षिक मेरिट लिस्ट जाहीर होईल। टॉप गुण मिळवणाऱ्यांना प्रथम प्रमोशन, तक्रार व्यवस्थेसाठी 7 दिवस, पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध। 4. NEP 2020 चा प्रमोशनवर मोठा परिणाम। NEP 2020 मुळे अंगणवाडी आता फक्त पोषण केंद्र न राहता प्री स्कूल शिक्षण केंद्र बनत आहे। त्यामुळे प्रशिक्षित, शिकण्याचे वातावरण तयार करणाऱ्या डिजिटल साक्षर सेविका यांना अधिक संधी मिळणार। NEP मधील बदलामुळे प्रमोशनसाठी खालील कौशल्ये महत्त्वाची ठरणार। अर्ली चाइल्डहुड केअर आणि एज्युकेशन, कौशल्य, खेळावर आधारित शिक्षण देण्याची क्षमता। डिजिटल कौशल्य, पोषण ट्रॅकर, अटेंडन्स ॲप, व्हिडिओ बेस्ड लर्निंग। डिजिटल कौशल्य, पोषण ट्रॅकर, अटेंडन्स ॲप, व्हिडिओ बेस्ड लर्निंग। कुपोषण कमी करण्यातील कामगिरी, राज्याचे लक्ष्य 2026 पर्यंत कुपोषण 25% पर्यंत कमी करणे। हे साध्य करणाऱ्या केंद्रांना व सेविकांना प्राधान्य। 5. 2026 मध्ये नवीन संधी, अंगणवाडी ते शाळा ब्रिज मॉडेल, भविष्यात सेविकांना खालील अतिरिक्त भूमिका मिळू शकतात। बालवर्ग, बालवाटिका, शिक्षिका म्हणून प्रशिक्षणानंतर संधी, प्ले बेस्ड टीचिंग,
ऑर्डिनेटर पोषण अभियान ब्लॉक समन्वयक यामुळे प्रमोशनची संख्या आणि पदे दोन्ही वाढण्याची शक्यता जास्त. 6. पगार संरचनेवर प्रमोशन पे बेनिफिट होणारा परिणाम मदतनीस सेविका बेसिक पे वाढ मानधनात 2500 वजा 4000 पर्यंत वाढ अपेक्षित कार्यप्रदर्शन भत्ता सेविका पर्यवेक्षिका सर्वाधिक बदल पर्यवेक्षिका पदे ग्रेड सी वेतनश्रेणीत समाविष्ट 18,000 वजा 25,000 पर्यंत वेतन वाढण्याची शक्यता राज्यानुसार. 7. कोणाला सर्वाधिक प्रमोशन मिळण्याची शक्यता खालील प्रकारच्या सेविका मदतनीसांना सर्वात जास्त संधी पोषण ट्रॅकर नियमितपणे चालवणाऱ्या NEP प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कुपोषण कमी करण्यात चांगले परिणाम देणाऱ्या पालक बैठका व समुदाय सहभाग वाढवणाऱ्या केंद्र स्वच्छता उपक्रम पूर्वतयारी यामध्ये सातत्य राखणाऱ्या. 8. प्रमोशनसाठी 2026 मध्ये काय तयारी करावी. 1. सर्व प्रशिक्षण पूर्ण करणे. एके प्रशिक्षण अत्यंत आवश्यक. 2. डिजिटल कामकाज मजबूत करणे ॲप्समध्ये चुका टाळा रोज अपडेट करा. 3. केंद्राचा परफॉर्मन्स सुधारत राहा. हे 4. नियमित करा मुलांचे उपस्थिती व वजन नोंद अपडेट ठेवा केंद्र स्वच्छ ठेवा. 4. जिल्हा पातळीवरील सर्क्युलर सतत तपासत रहा प्रमोशनसाठी अर्ज केव्हा उघडतील हे माहीत राहील. 5. दस्तऐवज पूर्ण व सुव्यवस्थित ठेवा सेवा नोंद प्रशिक्षण प्रमाणपत्रे आधार बँक पॅन तपशील. 9. निष्कर्ष 2026 मध्ये अंगणवाडी व्यवस्थेमध्ये मोठा बदल होणार असून प्रमोशन प्रक्रिया अधिक वेगवान पारदर्शक व कौशल्याधारित होणार आहे. सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी NEP 2020 मुळे नवीन संधी निर्माण होत आहेत. डिजिटल कामकाज एके प्रशिक्षण आणि केंद्राचा परफॉर्मन्स या 3 गोष्टींवर भविष्यातील संधी अवलंबून राहतील. ज्यांनी आधीपासून उत्तम कार्य केले आहे त्यांना 2026 मध्ये प्रमोशन मिळण्याची संधी निश्चितपणे वाढणार आहे. माहिती तुम्हाला आवडली असेल तर आत्ताच फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार जनता चॅनलमध्ये तुमचे स्वागत. जर तुम्हाला खरं ज्ञान आणि प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर आणि जनता परिवाराचा भाग बना. अशा नवनवीन माहितीसाठी आत्ताच फॉलो करा.